नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय मराठी पाठ 4 अनुभवांच्या खाणी। आज आपल्याला अनुभवांच्या खाणी या पाठाचा अभ्यास, संपूर्ण स्वाध्याय, व्याकरण, उपक्रम, गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून अनुभवांच्या खाणी हा पाठ समजून घ्यायचा आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, आम्हाला हे समजले। यामध्ये प्रश्न पहिला, का ते लिहा। त्यामध्ये अ आहे, घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता कारण। उत्तर, त्याला शाळेतील स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र मिळाले होते। आ आहे, सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती कारण। उत्तर, ती शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती। ई आहे, सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला कारण। उत्तर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला। ई आहे, आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली कारण। उत्तर, सौरभ धडाधड हातावर आधारित म्हणी सांगत होता। अशा प्रकारे प्रश्न पहिला, का ते लिहा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे। प्रश्न दुसरा आहे, कोण ते लिहा। त्यामध्ये अ आहे, राधा काकूकडे गेलेली। उत्तर, सौरभची आई। आ आहे, म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक। उत्तर, डॉक्टर अरुण जोशी। ई आहे, धाड धाड म्हणी सांगणारा। उत्तर, सौरभ। आणि ई आहे, सौरभकडे कौतुकाने पाहणारी। उत्तर आहे आजी। अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण झाला आहे। प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती। उत्तर, शाळेत घेतलेल्या म्हणींवर आधारित स्पर्धेची अट एकच होती की स्पर्धकाने फक्त आपल्या शरीराच्या अवयवाचा उल्लेख असणारीच म्हण सांगायची होती। आ आहे, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला। उत्तर, सौरभची आजी घरात येता जाता, उठता बसता नेहमी म्हणींचा वापर करून खूप छान बोलायची। आजी रोज वापरत असलेल्या नवनवीन म्हणी सौरभने तिच्या नकळत वहीत लिहून ठेवल्या होत्या आणि त्यामुळेच त्याच्या अनेक म्हणी तोंडपाठ झाल्या होत्या म्हणून तो असे म्हणाला। तिसरा प्रश्न आहे ई, म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती। उत्तर, म्हणी लहान असल्या तरी त्यांचा आशय खूप मोठा असतो आणि त्या लोकांच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून व निरीक्षणातून तयार झालेले असतात। त्या भाषेला गोडवा प्राप्त करून देतात, बोलणे अधिक परिणामकारक करतात आणि जीवनात संस्कार, शहाणपण व व्यवहारज्ञान शिकवतात। अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण झाला आहे। यानंतर आहे, लिहिते होऊया। यावर आधारित प्रश्न दिला आहे। या पाठातील प्रसंगावरून तुमच्या शब्दात कथा तयार करा व लिहा। उत्तर, आता या पाठावर आधारित आपल्याला छोटी कथा तयार करायची आहे। हा पाठ मोठा आहे, सुरुवातीला काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे आणि त्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कथेत लिहायच्या आहे। कथेत 2 पात्र आहेत, एक सौरभ आणि आजी। आईसुद्धा आहे, पण सौरभ आणि आजी याचं पात्र महत्त्वाचं आहे। तर एके दिवशी सौरभ शाळेतून आनंदाने घरी आला। त्याचा आनंदी चेहरा पाहून आजीने त्याला आनंदाचे कारण विचारले। सौरभने शाळेत आलेल्या म्हणींवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याचे सांगितले। त्याने आजीला बक्षीस आणि प्रमाणपत्र दाखवले। सौरभने सांगितले की मराठी भाषेचे महत्त्व समजावे म्हणून शाळेत हा उपक्रम आयोजित केला होता।
स्पर्धेत शरीराच्या अवयवांवर आधारित म्हणी सांगायच्या होत्या. सौरभने अनेक म्हणी सांगून प्रथम क्रमांक मिळवला. सौरभने आजीला सांगितले की घरात रोज बोलताना तू म्हणी वापरत असल्यामुळे मला त्या सहज पाठ झाल्या आणि त्यामुळेच मी ही स्पर्धा जिंकू शकलो. हे ऐकून आजीला खूप आनंद झाला. तिने सौरभचे कौतुक केले आणि त्याला शाबासकी दिली. बोध म्हणी या अनुभवांच्या खणी असतात. त्यांचा योग्य वापर केल्याने भाषा समृद्ध होते आणि ज्ञानात भर पडते. यानंतर चर्चा करूया यावर आधारित प्रश्न दिला आहे. पारंपरिक म्हणी व त्या संदर्भातील प्रचलित कथा याविषयी शिक्षकांसोबत व पालकांसोबत चर्चा करा. आता या ठिकाणी मी तुम्हाला म्हणीवर आधारित एक कथा सांगते. म्हण आहे डोंगर पोखरून उंदीर काढला. तर एका गावात मोठ्या डोंगरातून विचित्र आवाज येत होता. गावकऱ्यांना वाटले की डोंगरात मोठा खजिना किंवा एखादा भयंकर प्राणी असावा. सर्वांनी मिळून अनेक दिवस मेहनत करून डोंगर खणला. शेवटी सगळे उत्सुकतेने पाहू लागले, पण डोंगरातून बाहेर आला तो फक्त एक छोटासा उंदीर. तेव्हा गावातील एक वृद्ध माणूस हसून म्हणाला, डोंगर पोखरून उंदीर काढला म्हणीचा अर्थ खूप गाजावाजा किंवा खूप मेहनत करून शेवटी अगदीच किरकोळ परिणाम मिळणे. अशा प्रकारे या कथेतून डोंगर पोखरून उंदीर काढला ही पारंपरिक म्हण सहज समजते. आता ही कथा मी तुम्हाला सांगितली आहे. तुम्ही अशा प्रकारच्या कथांचा संग्रह करायचा आहे. शिक्षकांसोबत, तुमच्या पालकांसोबत, आजी आजोबांसोबत, आईसोबत चर्चा करायची आहे आणि अशा छोट्या छोट्या कथा म्हणींवर आधारित तयार करायच्या आहेत. यानंतर आहे खेळूया शब्दांशी. यामध्ये खालील चौकोनात काही म्हणी लपल्या आहेत. चौकोनातील म्हणी शोधा आणि लिहा. शिक्षकांच्या मदतीने अर्थ माहीत करून घ्या. आता खाली एकूण 10 किंवा 12 म्हणी आपल्याला लिहून दिल्या आहेत. त्या 12 म्हणी या चौकोनामध्ये लपल्या आहेत. या ठिकाणी आयत्या बिळावर नागोबा आणि कोल्हा काकडीला राजी या 2 म्हणींना चौकटी करून दिली आहे. तशा इतर म्हणींना आपल्याला चौकटी करायची आहे. जसे की इकडे आड तिकडे विहीर. आयत्या बिळावर नागोबा याला चौकट ऑलरेडी करून दिलेली आहे. तिसरं कोल्हा काकडीला राजी यालासुद्धा चौकोन करून दिलेला आहे. 4 क्रमांकाला आहे कर नाही त्याला डर कशाला. या ठिकाणी आपण कर नाही त्याला डर कशाला या ठिकाणी चौकोन केला आहे. त्यानंतर आहे बैल गेला झोपा केला. या ठिकाणी आपण या म्हणीला चौकोन केला आहे. त्यानंतर 6 क्रमांकाची म्हण आहे हपापाचा माल गपापा. त्यालासुद्धा चौकोन केला आहे. नावडतीचे मीठ अळणी त्यालासुद्धा या ठिकाणी चौकोन केला आहे. करावे तसे भरावे त्याला चौकट करायची आहे. गावकरी ते राव न करी या म्हणीलासुद्धा आपण या ठिकाणी चौकट केली आहे. अति तिथे माती या म्हणीला या ठिकाणी चौकट केली आहे. बाप तसा बेटा या म्हणीला इथं चौकट केली आहे. आणि 12वी म्हण आहे गर्वाचे घर खाली ही शेवटच्या चौकटीमध्ये म्हण आहे. त्या म्हणीला आपण या ठिकाणी चौकोन केला आहे. आता या सर्व म्हणींचे शिक्षकाच्या मदतीने आपल्याला अर्थ माहीत करून घ्यायचे आहे. मी तुम्हाला या ठिकाणी अर्थ लिहून देते, परंतु तुम्ही अजून वेगळे अर्थ किंवा वेगळ्या पद्धतीने शिक्षकांसोबत चर्चा करून अजून अर्थ माहीत करून घ्या, सखोल माहिती करून घ्या त्याच्याविषयी. इकडे आड तिकडे विहीर अर्थ दोन्ही बाजूंनी अडचण असणे. आयत्या बिळावर नागोबा अर्थ दुसऱ्याच्या मेहनतीचा फायदा घेणे. कोल्हा काकडीला राजी अर्थ योग्य माणूस नसल्याने अयोग्य व्यक्ती मोठी होणे. कर नाही त्याला डर कशाला अर्थ चुकीचे काम केले नसल्यास भीती नसते. 5 बैल गेला झोपा केला अर्थ वेळ निघून गेल्यावर जागे होणे. 6 हपापाचा माल गपापा अर्थ हाव केल्यामुळे मिळालेले लगेच नष्ट होते. 7 नावडती तिचे मीठ अळणी अर्थ नावडत्या व्यक्तीचे सर्वच वाईट वाटते. 8 करावे तसे भरावे
अर्थ जसे कर्म कराल तसे फळ मिळेल. 9. गाव करी ते राव न करी, अर्थ एकजुटीने मोठी कामे होतात. 10. अति तिथे माती, अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. 11. बाप तसा बेटा, अर्थ मुलगा वडिलांसारखा असतो. 12. गर्वाचे घर खाली, अर्थ गर्व करणाऱ्याला किंवा गर्व करणाऱ्याचा शेवटी पराभव होतो. अशा प्रकारे या म्हणींचे अर्थ आपण अभ्यासले आहे. यानंतर आहे प्रश्न दुसरा. पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा. पाठात हात या अवयवावर आधारित भरपूर म्हणी दिल्या आहेत. त्यांचा वाक्यात उपयोग आपण करूया. पहिले आहे आपला हात जगन्नाथ, अर्थ स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणे. वाक्य आपला हात जगन्नाथ मानून सायलीने मेहनत केली आणि प्रथम क्रमांक मिळवला. एका हाताने टाळी वाजत नाही, अर्थ कोणत्याही गोष्टीस दोन्ही बाजू कारणीभूत असतात. वाक्य दोघेही भांडत होते कारण एका हाताने टाळी वाजत नाही. तिसरा आहे हातच्या कंगनाला आरसा कशाला, अर्थ उघड गोष्टीस पुराव्याची गरज नसते. वाक्य तिची हुशारी सर्वांनाच माहीत आहे, हातच्या कंगनाला आरसा कशाला. चौथा आहे हात दाखवून अवलक्षण, अर्थ मदत करण्याचे नाटक करून चुकीचा मार्ग दाखवणे. वाक्य खरा मित्र कधीही हात दाखवून अवलक्षण करत नाही. पाचवी म्हण आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी, अर्थ आई मुलांवर चांगले संस्कार करते. वाक्य आईच्या संस्कारामुळे मुलांचे जीवन घडते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे समानार्थी शब्द लिहा. आहे शाळा, समानार्थी शब्द येतो विद्यालय. घर, समानार्थी शब्द येतो सदन किंवा गृह. हात याचा समानार्थी शब्द येतो कर. प्रश्न चौथा आहे हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत, ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. असे इतर अवयवांवर आधारित शब्द शोधा व लिहा. दिलेले शब्द आहेत हातोडा, हातकंकण, हातकडी, हस्तक्षेप, हस्तकला, हातमोजे, हस्तरेषा, हस्ताक्षर, हातखंडा, हस्तलिखित, हस्तांदोलन, हस्तगत, हातशिलाई, हस्तमुद्रा, हातचलाखी. पहिले डोळा व नयन यावर आधारित शब्द बघा. डोळस, डोळेखून, नयनरम्य, नयन सुखद. दुसरा आहे तोंड व मुख, यामध्ये तोंडपाठ, तोंडवळख, मुखपृष्ठ, मुखवटा, मुखोदम. तिसरा आहे दात व दंत, दातखिळी, दंतमंजन, दंतकथा, दंतवैद्य. अशा पद्धतीने आपण हे शब्द तयार केले आहे. यापेक्षाही जास्त शब्दांचा तुम्ही संग्रह करायचा आहे. त्यानंतर आहे कृतीतून शिकूया, यामध्ये उपक्रम दिला आहे. त्यासाठी प्रश्न दिला आहे पाठात आलेल्या म्हणी व्यतिरिक्त मानवी अवयवांवर आधारित असलेल्या म्हणी माहीत करून घ्या. जास्तीत जास्त म्हणींचा संग्रह करा व वहीत लिहा. उत्तर शरीराच्या विविध अवयवांवर आधारित काही प्रचलित मराठी म्हणी पुढीलप्रमाणे आहेत. जसे की डोळ्यात तेल घालून पाहणे, जसं त्याचा अर्थ होतो अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. डोळ्यात धूळ फेकणे जे फसवणे. नाक कापणे म्हणजे मानहानी होणे. नाक वर करणे गर्वाने वागणे. तोंडाची वाफ दवडणे व्यर्थ बोलणे. तोंड भरून कौतुक करणे म्हणजे मनापासून प्रशंसा करणे. कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. कानावर पडणे म्हणजे ऐकिवात येणे. हात झटकणे जबाबदारी टाळणे. हातभार लावणे मदत करणे. पोटात कावळे ओरडणे खूप भूक लागणे. पोटातले ओठांवर येणे मनातील गोष्टी बोलून टाकणे किंवा बोलून जाणे. पाय रोवून उभे राहणे ठामपणे उभे राहणे. पाय घसरणे चूक होणे. डोक्यावर घेणे एखाद्या गोष्टीचा अति गाजावाजा करणे. डोके चालवणे बुद्धीचा वापर करणे. मान तुकवणे नम्रपणे स्वीकार करणे. जीभ घसरणे
चूक अयोग्य बोलणे, चुकून अयोग्य बोलणे, खांद्याला खांदा लावून काम करणे, सहकार्याने काम करणे, छाती ठोकून सांगणे, आत्मविश्वासाने सांगणे. या म्हणी आपल्या दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात आणि त्यामागे अनुभवाचे शहाणपण दडलेले असते. यानंतर आहे आम्हाला हे समजले. यामध्ये म्हणींचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. त्यामध्ये पहिला आहे घरोघरी मातीच्या चुली. पर्याय आहेत अ. सर्वांच्या घरात मातीची चूल असते. आ. सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. ई. मातीच्या चुली वापरणे योग्य असते. ई. चुली मातीपासून बनवतात. योग्य पर्याय आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. दुसरा आहे थेंबे थेंबे तळे साचे. पर्याय अ. थेंब थेंब पाणी साचून तळे भरते. आ. तळ्यात येणारे पाणी थेंबाथेंबाने एकत्र झालेले असते. ई. थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. ई. तळे आटण्यासाठी पावसाची वाट पाहावी लागते. उत्तर आहे थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. यानंतर गृहपाठ. गृहपाठासाठी प्रश्न आहे या पाठातील प्रसंगावरून तुमच्या शब्दात कथा तयार करा व लिहा. या पाठाचे तुम्ही 5 ते 6 वेळा वाचन करायचे आहे. मी या ठिकाणी छोटी कथा तयार करून दिली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडक्यात कथा तयार करायची आहे. अशा प्रकारे वर्ग 6वी विषय मराठी पाठ 4 अनुभवांच्या खाणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय, व्याकरण, उपक्रम, गृहपाठ आपण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.